नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेत असलेले घंटागाडी तसेच ट्रॅक्टरवर काम करणारे कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांची भेट घेऊन वारंवार चर्चा देखील केली होती. मात्र त्यांना फक्त आश्वासने देण्यात आले. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आजपासून धुळे महानगरपालिकेचे घंटागाडी तसेच ट्रॅक्टरवर काम करणारे कर्मचारी बेमुदत संप पुकारला असून उद्यापासून हे सर्व कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह धुळे महानगरपालिकेत आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. धुळे महानगरपालिकामध्ये 10-15 वर्षापासून धुळे महानगरपालिकामध्ये काम करत आहोत. कामगारांना कायद्यानुसार कामगारांचा किमान वेतन भेटला पाहिजे. PF SIT मिळाला पाहिजे. गणवेश गणबूट इत्यादी सुरक्षा साहित्य मिळालं पाहिजे. आम्ही सर्व कामगारांना बँकेत खात्यात पेमेंट केला पाहिजे. दर महिना 7 तारखेच्या आत वेतन करणं बंधनकारक आहे. सर्व कामगारांना कायदेशीर रजा मिळाली पाहिजे. पगार स्लिप सर्व कामगारांना मिळाली पाहिजे. सर्व कामगारांना ओळखपत्र मिळाले पाहिजे. महानगरपालिका कोणताही ठेकेदार आला तरी कर्मचाऱ्यांच्या हेच राहतील. नव्या कर्मचाऱ्याची भरती नाही. ठेकेदाराने अगोदर युनियनचे प्रतिनिधी यांच्याशी बोलणे करावे. तरी गेले आम्ही 10 ते 15 वर्षापासून धुळे महानगरपालिकेत काम करत आहोत. तरी एका वर्षापासून आम्ही सतत कलेक्टर साहेबांना आपलं धुळे महानगरपालिकाचे आयुक्त मॅडम तसेच कामगार आयुक्त मॅडम धुळेचे SP साहेब कलेक्टर साहेब यांना आम्ही सतत 1 वर्षापासून निवेदन देत आहोत. तरी आमच्या निवेदनाला काही यश येत नाही. प्रशासन आमच्याकडं पाठ फिरवण्याचं काम करत आहे. तर आम्ही गेल्या 30 तारखेला निवेदन दिलं. त्याच्यात आम्ही निवेदनामध्ये म्हटलेले आयुक्त मॅडमांना सांगितलं की आम्ही 1 जूनपासून बेमुदत संपावर बसत आहोत. धुळे शहराला आम्ही आडीत धरण्याचं काम करत नाही. परंतु प्रशासन आमच्याकडं आम्हाला किमान वेतनच गेल्या 20 वर्षापासून आम्ही 200, 250, 300 मध्येच काम करत आहोत. आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकार हे दिल्लीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहे का ठेकेदाराच्या बाजूने हेच आम्हाला कळत नाही. म्हणून आम्ही एवढं घाणीचं साम्राज्य काम करत आहोत. 300 रुपयातच काम करतोय. आज आम्ही जेवढे कर्मचारी सफाई कर्मचारी सकाळी 6 वाजेपासून आम्ही कामं करतो. तुम्ही लोक घरामध्ये ज्यावेळी तुम्ही देवपूजा करतात, तुम्ही देवपूजा ज्यावेळेस करतात त्यावेळी आम्ही गटरीची घाण भरत असतो, मैला भरत असतो, जनावरं भरत असतो मेलेले. याच्यामुळं तुम्ही तुमचा आरोग्याचा प्रश्न आम्ही तुम्हाला तुमचं आरोग्य सुरक्षित राहावा याच्याकरता आम्ही नाले सफाई करतो, नाल्याची घाण उचलतो. परंतु आमच्या आरोग्याचा प्रश्न प्रशासन आमच्याकडं करत नाही. आम्हाला 300 रुपयातच काम करणं पडतं. आम्हाला किमान वेतन देत नाही. प्रशासन हे ठेकेदाराला याच्याशी हात मिळवून आम्हाला आडीत धरतंय. आम्ही धुळेकरांना आडीत धरत नाहीये. धुळेकरांनी आम्हाला सहकार्य करावं हीच आमची भूमिका आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.